येत्या विधानसभेला समरला निवडणुकीला उभं करतोय आपण, माहितीये ना तुम्हाला? हो, सांगितलंच तुम्हाला. हो, माहितीये तुम्हाला? मग काहीतरी हालचाल करा ना. हो हो, आत्ताच जातो कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायला. तुम्ही निवडणुकीला उभं राहणार आहात का समर? आत्ताच तू म्हणालीस ना समरला उभं करायचंय म्हणून. मग समरला बरोबर घेऊन जा ना, त्याला का नाही घेऊन जात तुम्ही? हो हो, तू म्हणतेस तर जातो समरला घेऊन. पण मी काय म्हणतो अनुराधा, काय? हे फार लवकर होते असं नाही का वाटत तुला? लवकर व्हावं म्हणून तर आपण समरचं लग्न केलं ना. हो हो, मग प्रश्न काय विचारताय? तू म्हणतेस तर नाही विचारत. हे बघा, माझं ठरलंय, या वेळेच्या निवडणुकीसाठी माझा समोर उभा राहणार आणि आम्ही त्याला निवडून आणणार. ताई, समर समर ताईला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. ये समर, अरे बस. या निवडणुकीला तू उभा राहतोयस, माहितीये ना तुला? हो, पण फार घाई होती असं नाही वाटत का मम्मा? हेच म्हणत होतो मी. नाही समर, अनुराधाचा निर्णय झालाय, तूच उभं राहायचेस. मी आहे ना, मी आहे. समर, हे बघ, तू काही करायचं नाहीयेस, फक्त उभं राहायचंस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्यासाठीचा सगळा प्लॅन तयार आहे माझ्याकडे. काय रे समर? नाही, काय नाही, तू बोल ना. हा, तर मी म्हणत होते तसं आपल्याकडे 15 गावं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट बहुमत आहे. उरलेल्या 12 गावांमध्ये आपल्याला जोर लावावा लागणार आहे. साहेब, तिथलं ता काय कमल साहेब? अच्छा अच्छा, कमल साहेब, तिथलं ता अरे काय बोलतोयस तू? थॉली ठीक आहे, जा. थॉली थॉली. अरे जा. थॉली. अरे नाही, थादल्यांना थॉली. तुला पण सॉरी, जा. बघितलं कसं भाव खाते, पाहिले? अगं त्यासनी भाव नाही की नाही म्हणून खात असते भाव. असू दे, खाऊ दे. तू तरी का वाईट भाव खाल्ला होतास वे? ना आता काय करायचं? आता हा, एक काम करायचं, तुम्ही चला खाली, चला. तर आपल्याला फक्त ही 12 गावं आपल्याकडे वळवायची. पैशाची काही काळजी नको, फक्त प्रचार जोरात झाला पाहिजे. काय नरसू? ताई, तू काळजी करू नको. प्रचार असा करू ना, असं करू ना की डिपोट जप्त हलवा इतरांचं. साहेब, आज चला ना, एकदम अर्जंट आहे. मूर्ख आहेस का रे तू? आम्ही इथे काय बोलतोय काय माहितीये का तुला? बरात. अहो, साहेबांचा एक मतदार एकदम सिरियस आहे, सिरियस. मतदार? अरे, अजून उमेदवारीचा अर्ज भरला नाही आणि लगेच मतदार कुठून आले? कोण मतदार आहे हा? साहेब, चला ना लवकर आत. मम्मा,
मी आलोच. अरे कोण मतदार रे नरसू? काय माहित नाही ग ताई, पण आपल्या घरातले नोकर पण आता भैसडल्यासारखे वागताय ना. आपण इथं काय चर्चा करतोय आणि हा मध्येच कसं काय घुसला? हे सगळं त्या खानावळ बालीमुळे. ती इथे आल्यापासून ना घराची शिस्त अगदी पार विस्कटून गेलेली. ताई मी शिस्त परत लावतो, तू काळजी करू नको. आलोच. मामी साहेब मला लई कसं तरी होतंय हो. मी जाणार. कुठं कुठं काय कुठं मी मरणार. नाही 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 सुमे, सुमे तू मरू नगस ग. सुमे तू मरू नगस. बाबा मंत्री पाटलांच्या सुनबाई येतात त्या. किती वेळा सांगायचं? सॉरी सुमे मॅडम. साहेब आताच होतंय, तू बोलताना हातात होतंय साहेब. काय तलत नाही साहेब, हातात होतंय. अहो सकाळपासून काही खाल्लंच नाही. अगं बाई हो बाई का असं करू नको बाळा. चल खाऊन घे पटकन काहीतरी. अहो साहेब मी तर किती वेळा म्हणलं सुई मॅडम खाऊन घ्या, पण सुई मॅडम कुणाचंच ऐकत नाहीत. नाही नाही नाही, माझा नवरा उपाशी असताना मी खाणार नाही. नवऱ्यानं खाल्लं तरच बायको खाणार. अरे बापरे समर, काहीतरी खाऊन घे रे बाबा, असं असेल तर. नाही नाही, तिला खायचं असेल तर खाऊ दे. अरे मी काही खाणारच नाहीये. आई गं! तात्या! बाबा मला अशक्तपणा आलाय रे. मी मरणार. नाही नाही सुमे तू मरू नगस. सुमे मरू नका. सुमे मॅडम मरू नका तुम्ही. ए, समर तू खाऊन घे रे, असं असेल तर. दुसऱ्याची पोर आहे, गेली बिली तर आपल्यावर येईल. साहेब काहीतरी थांबून द्या साहेब. अहो हे बरोबर नाही साहेब, तसं होईल. थांबून द्या साहेब, काहीतरी थांबून द्या. साहेब अहो खावा की. वाईच तरी खावा की. साहेब अहो आमच्यासाठी तर खावा साहेब. हा सुमे मॅडमची कंडिशन बघा कशी झाली. खाऊन घ्या की साहेब, तुम्ही खाऊन घ्या. पाहिलं अरे मी मरणार आता आणि मी लोक होणार तुझं. नाही नाही सुमे मॅडम तुम्ही मरू नका. हो सुमे मॅडम. ए समर, अरे काहीतरी खाऊन घे रे बाबा. ही सगळी नाटकं चालली आहेत तिची. ती मला तर खायचं नाहीच आहे आणि आता तर इच्छाच नाही. पाहायला टाळतच तात्या मरणार आता. सुमे साहेब गेले. गेला गेला वय. आता आता कुणी केलंय जेवण? मी. नोकरांना काय फुकटचा पगार देतो का काय आपण? आम्ही मिळून केलंय जेवण. समर कुठे? हं? समर का नाही आला जेवायला? समर नाही आला जेवायला. लखनौन जा, समर साहेबांना बोलवलं म्हणून सांग. समर जेवणार नाही म्हणालाय. अहो त्यानं सकाळपासून काहीच खाल्लं नाही. आणि तुम्ही हे मला आत्ता सांगताय? दिवसभर का नाही सांगितलं? अहो सकाळपासून मिळतवाल्या करत होतो आम्ही. तुम्ही समजून सांगा. तुम्ही समजलं तर समजतील ते. लहान मुलासारखं वागायचं बंद करा. लग्न झालंय तुमचं. काय हो? तुम्ही काय शिकवलं नाहीत वाटतं हिला? ट्रेनिंग सुरू आहे की. शिकते हळूहळू सगळं. सासूबाई एवढी बार समजवा तुम्ही. अहो सकाळपासून खाल्लं नाही काय. मी समजवलं पण ऐकायलाच तयार नाही. तू सांगून काय उपयोग होणार नाही. ताई मॅडमनी सांगितलं ना, त्यांचा शब्द समोर खाली पाडणार नाही. तो खाणार म्हणजे खाणार. बघ तू. वा, आता समरला पण वाढा. नाही डॅडी, ऍक्च्युली नकोय, मला भूक नाहीये. अरे उपाशी राहून कसं चालेल? समर थोडस तरी खा. समर बाळा, अरे खाऊन घे.
अजिबात उपाशी राहायचं नाही हा. नाही मम्मा, नको. मी सांगितलं ना खाऊन घे, मग खाऊन घे. लक्ष्मण वाढ समरला. समर तू खाऊन घे. खावा पायलट साहेब. आता सासूबाईंनी सांगितलं म्हणलं खायलाच लागणार तुम्हाला. मम्मा ऍक्च्युली काय माहितीये का, माझा आज उपवास आहे. कसला उपवास? ते मी आता राजकारणात येणार आहे ना, हा, मग मग राजकारणात आल्यावर काही अडचण यायला नको म्हणून उपवास धरला होता मी. अरे समर, मग आधी का नाही सांगितलंस हे सगळं? तू राजकारणात इतका इंटरेस्ट घेतोयस तर मग मी काही नाही म्हणणार. ठीक आहे, कर उपवास. पण आता जेवायला वाढले मी. आणि अन्न म्हणजे परमेश्वर आहे, असा अन्नाचा आपण होऊ देणार नाही मी. बर नरसू, तू समरचं ताट घे. हा. काय ताई, अगं माझं झालंय जेवण सगळं, मी कसं खाणार आता? अरे मग समरसाठी परत खा. नाही म्हणजे अन्नाचा अपमान होऊ नये. अगं पण मामा हे घ्या 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 घ्या. अरे मम्मा मी निघू? सुमन तू खा की, नवऱ्याच ताट आहे. उष्ट खाल्लं ना की पुण्य लागतं. हा नाही खा. माझा पण उपवास आहे. हा, हे तू खा, हे माझं ताट आहे, तुला पुण्य लावेल. पुण्य घे. साहेब तुम्ही खरंच चिडलाय होय? खोटं कसं चिडतात नाही माहिती रे मला. मी काय सुमी नाहीये ड्रामा करायला. हा म्हणजे तुम्ही खरोखर चिडलाय म्हणा की. परत परत तेच सांगू का बबन? माझ्या चिडण्याचा काही उपयोग आहे का? तुमच्या सुमीला काही फरक पडणार आहे का? ती पण खरं आहे म्हणा, पण साहेब तुम्ही आता आमची नाही राहिली बर का, तुमची झाली आहे की. पायलट तू खरंच चिडलायस काय माझ्यावर? तुम्ही साहेबांनी परत परत 30 किती वेळा सांगायचं ग? अरे म्हणून काय असं दिवसभर उपाशी राहायचं असतं का? ते तुला कळाय न ग वय. तुम्ही आता तू काय पण कर बाया, पण साहेबांचा राग तेवढा घाली, तुझ्या पाया पडतो मी. माझा राग माझा आहे, कोणाची काही गरज नाहीये. तुमचं परत सुरू झालं वय. तुमचं काय आहे का नाही ते आपापसात मिटवून घ्या, मी जातो. पायलट अरे मज्जा केली मी, म्हणून असं चिडायचं असते का? सगळीकडे मजा नसते सुमी. चुकलं माझं, एकदा माफ कर. एकदा नेहमीचीच बोंब आहे तुझी. कायम स्वतःच खरं करायचं असतं तुला. आणि हा, तू काय म्हणली होतीस, संसाराची दोन्ही चाकं नीट चालायला पाहिजेत ना. तुझा हट्टीपणा आणि स्वतःच खरं करण्याची सवय पहिली सोडून दे, कळलं? अरे काय काय टायमाला होतं माझ्याकडनं असं, पण ते चुकून ज. पण कधीतरी ऐकत जा ना माझं. पायलट अरे तू नवरा आहेस माझा, तुझं ऐकलंच पाहिजे की. नुसतं ऐकून काय उपयोग आहे, तुला समजायला पाहिजे ना काहीतरी. साहेब चुकलं माझं, माफ करा. आणि संसारात असं एकाचं चुकलं का नाही दुसऱ्याने समजवायचं असते. तू समजव की मला, मी समजते की. मी समजावेन, पण तू ऐकायला पाहिजेस ना. पायलट मी जर ऐकलं नाही ना तर तू माझं कान पिळत जा.
उलट तूच माझा कान पिळायला सांगितला होतास बबनला. नाही 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 नाही, चुकलं माझं, माफ कर. अजिबात नाही सुमी, आज तू खूप त्रास दिलास बरं का मला. आज काय नेहमीच देत असतेस, कधी म्हणून जरा गोड बोलत नाहीस माझ्याशी. अरे त्या बदल्यात माफी मागितली की मी तुझी. आणि इथनं पुढे तुझ्या संगत बोलताना जिभेवर साखर ठेवून बोलत जाईल. आणि पायलट, संसारात अशा गोष्टी होत असतात बर का. हे बरं आहे तुझं, काही झालं की लगेच संसारावर येतेस. आता तुला त्यातलं काही माहित नाही तर काय करू. अगं तू समजावून सांग ना मला. सांगते, पण आधी जरा नीट खाऊन घे. आणि अशक्तपणात नीट समजत नाही म्हणतात. ये. हा, आधी मला शब्द दे, माझ्याशी प्रेमाने आणि गोड बोलशील. अरे बाबा, नवरा आहेस तू माझा, तुझ्या संग प्रेमानं आणि गोड बोलायच पाहिजे की. मग ठीक आहे. आणि हा, तू संसार म्हणजे काय ते समजावणार आहेस मला. आणि अशक्तपणा असताना नीट समजावताही येत नाही असं म्हणतात. तूही काही खाल्लेलं नाहीयेस ना. आधी तू. आता समजा मला. आता मला बी ताकद आल्या, तू समजवते. हे बघ पायलट, परत जर का असं रुसवारुशीची सोंग केलास ना तर याद राख, अन्न म्हणजे परमेश्वर आहे. आणि परत जर का अपमान केलास तर सुमी आहे आणि तू आहेस. कळलं? वा, आज कसं घर असल्यासारखं वाटतंय. कितीतरी दिवसांनी तुळशीची पूजा झालेली पाहिली मी. आता रोज बघा. हो, जोडीनं आयुष्यभर सुखानं राहा. पण जोडीनच का, घर नका. अगं तुम्ही दोघं सुखी तर आम्ही सुखी. हा, हे बी खरं आहे म्हणा. बरं, तुम्ही आवरून घ्या पटापटा, मी चहा खारीची तयारी करते. हा चालेल. देवाची लईच आवड आहे वाटतं तुला. आवड नाही, ओढ आहे. मला बी लई वड आहे बघ, पण देव पावलाच नाही मला. किती मागायचं. मागायचं? अहो, देवाकडे मागायचं नसते, ते आपल्यापणच देत असते. अगं, देव असतो तेच आपण काहीतरी मागावं म्हणून ना. मग तुमचा देव आणि माझा देव जरा वेगळा आहे. असं कसं? देव तर सगळीकडे सारखाच असतोय ना. मग तुम्ही आणि मी वेगळा आहे. हा, असं काहीतरी असेल बाई. तुम्हाला एक सांगू का? काय? तुम्ही देवाकडे काय मागत जाऊ नका. जेवढं घ्यायचं जाऊ तेवढं निसटत जातं बघा माणसाकडे. काय बोलतीस, मला तर काय कळना बाई. बरं, ते जाऊ दे. तुझा देव उठलाय का झोपलाय अजून तसाच? बघते जाऊ.